एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रियसीसाठी प्रियकरानं पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे। विरोधकांना मात्र हा दावा मान्य नाहीये। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीचं सत्र अजूनही सुरूच आहे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचं तपासात स्पष्ट झाल्यानं परीक्षाच रद्द करण्यात आली। 22 मार्चला झालेल्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या। काही उमेदवारांना आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती सुद्धा समोर आली। ट्रान्सपरन्सी ही परीक्षामध्ये असलीच पाहिजे, त्याबद्दल अजिबात दुमतच नाही। हे नेमकं कोणी केलेलं आहे, ह्याच्या मागची नेमकी कुठली टोळी आहे का, ही त्यांची पहिली वेळ आहे का, या अगोदर हे अशा पद्धतीने त्यांनी पेपर फुटी केलेल्या आहेत का, सगळे इन्व्हेस्टिगेट केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं केलेल्या चौकशीत ही माहिती आता समोर आली आहे। पोलिसांच्या मते फक्त एकाच उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं पोलीस सांगतात, मात्र एका प्रियकरानं चक्क आपल्या प्रेयसीसाठी हा पेपर फोडल्याचं सांगण्यात येतं। यासाठी एमपीएससीतल्याच एका कर्मचाऱ्यानं त्याला मदत केल्याचं सांगण्यात आलं। रोहित पवारांना मात्र हा दावा मान्य नाहीये। या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी सध्या रोहित पवारांनी लावून धरली आहे। कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपर ते प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे। अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत। एक एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथे गेलेला आहे। त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, एमपीएससीचा पेपर कधीच फुटत नव्हता। 1997 नंतर आता तो पहिल्यांदा फुटलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत। त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा। पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे। मात्र अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 3 जण एमपीएससीचे कर्मचारी आहेत। विरोधकांनी या प्रकरणी सरकारवरच आता आरोप करायला सुरुवात केली। परीक्षा रद्द करणं हा उपचार नसून पेपर फुटीची बाळमुळं खणून काढली पाहिजेत, अशी मागणी सध्या विरोधकांनी लावून धरली आहे। 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही। क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी, रिक्रुटमेंटची जबाबदारी आता एमपीएससीकडे दिली। हे सगळं जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळ्या त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत। सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय। म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत, एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे? एफआयआर का दाखल झाला नाही अजून? आता प्राथमिक तपासाअंती जर सिद्ध होतोय तर एफआयआर दाखल व्हायला पाहिजे। त्यालाच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं आपण म्हणतो ना। मग ती फर्स्ट इन्फॉर्मेशन, तो जो तक्रारदार आहे ऋषिकेश, त्यांनी तुमच्याकडे ऑलरेडी तक्रार दिली। तुम्ही आता वाट कसली बघताय एफआयआर दाखल करायची? तुमच्याकडे तक्रारदार आहे, तुमच्याकडे पुरावा आहे की पेपर फुटलाय, मग एफआयआर का दाखल होत नाही? कोणाची वाट बघतायत किंवा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय? हा आमचा प्रश्न आहे याच्यामध्ये। अखेर एमपीएससीला मान्य करावं लागलं की पेपर हा फुटला आणि त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थ्याकडे पेपर गेला वगैरे, परंतु तो किती विद्यार्थ्याकडे गेला, कसा गेला, हे त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना माहिती आहे। पण परीक्षा रद्द करणं तुम्ही केली, तुमचं अभिनंदन आहे। परंतु सरकारला, देवेंद्र फडणवीसांना मला विनंती करायची आहे की परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे। परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। पेपर फुटीची कीड काही केल्या नष्ट होत नाहीये। पेपर फुटीमुळे हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ होतोय। त्यामुळे सरकारनं एमपीएससीच्या परीक्षा लीक प्रूफ कशा होतील याची काळजी आता घेतली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।